चला सामना लवकरात लवकर सुरुवात करावी. ओमकार पाटील यांनी स्टेजकडे लवकरात लवकर संपर्क साधावा. चला सामना लवकरात लवकर सुरुवात करावी. आपल्याकडे वेळेचा बंधन आहे. थांबा, सामन्याला थोडा थांबावे. चला सामन्याला सुरुवात करावी आणि गोलंदाजी करत आहे कुशल. ओ सामन्याला लेग साईडला ढकलून संघाचं खातं उघडलं गेलं आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 1 चेंडू 1 धाव. दुसरा चेंडू ऑफ साईडला डिक्लाच्या स्वरूपात ढकललेला. ओ नो. संघाची धावसंख्या झालेली आहे 2 चेंडू 2 धावा. ऑफ साईडला डिक्लाच्या स्वरूपात चेंडू ढकललेला आहे आणि संघाची धावसंख्या होत आहे 3 चेंडू 3 धावा. आणि आता स्ट्राईकला आले आहेत गौतम. गौतम बघूया आपल्या संघासाठी काय करीत आहेत. चांगलासा फुल टॉस आणि बॉलर गच्चाल असं क्षेत्ररक्षण. ओ गौतमला 4 रन भेटलेले आहेत आणि डीजे थँक्यू डीजे. गौतम यांनी शानदार असा चौका मारलेला आहे. ओ 1 रन. ऑफ साईडला डिक्लाच्या स्वरूपात चेंडू ढकलून गेलेला आहे आणि आता षटकाचा शेवटचा चेंडू आहे आणि सामोरे गेलेले आहेत अंकित. आता अंकित बघूया आपल्या संघासाठी काय करीत आहेत. चला पहिल्या षटकाच्या
संपल्यानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 9. गोलंदाजीला आलाय तो आकाश, खूप असा खतरनाक असा अष्टपैलू खेळाडू. न स्ट्राईकला आहे तो अनिकेत आणि चांगला असा यॉर्कर चेंडू. लेग अंपायरनी चांगला असा थ्रो केलाय शैलेश दादा यांनी. धावसंख्या झालाय ती 1 चेंडू 10 धावा. हा चांगला असा ऑफ ब्रेक आणि दोघांच्या तोंडावर खूप गोड अशी स्माइल. मुंग्या येतात मागून. 2 चेंडू 11 धावा झालेल्या आहेत. स्ट्राईकला परत एकदा अनिकेत. तिसरा चेंडू चांगला असा ऑफ ब्रेक. चांगला परत गुड लेंथला टाकला होता आकाश दयाने. चांगला असा चेंडू. 3 चेंडू 12 धावा. हर्षद दादा गुरव, तुम्हाला विनंती असेल प्लीज आमच्या व्यासपीठावर स्थानबद्ध व्हा. आणि दीपेश जी तुम्हाला सुद्धा विनंती असेल तुम्ही सुद्धा प्लीज आमच्या व्यासपीठावर स्थानबद्ध व्हायचे. तुमचं सुद्धा दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय ऐकतोय साई माऊली क्रिकेट क्लब आयोजित गुरव काका व कासूर स्मृती चषक. आपल्यासोबत कॉम्बॉक्समध्ये आगरी कॉम्पिटेटर ओमकार पाटील जुडत आहेत. ओव्हर टू ओमकार. आणि खूपच चांगली अशी किपिंग केली ती चिराग यांनी. खूपच डेंजर चिरागाचं चेतन. स्पेल मध्ये जरा चुकी झाली, मराठी मीडियमचा आहे ना मी. चिराग यांची खूपच अशी आणि चांगला असा कव्हर ड्राईव्ह मारायचा प्रयत्न होता. आणि धावसंख्या झालाय ती 5 चेंडू 15 धावा. खूपच असा खतरनाक मॅच होणार आहे हा. अखेरचा चेंडू दुसऱ्या षटकामधला आणि चांगला असा ऑफ ब्रेक आणि असा पॉईंटच्या दिशेने धावून मारून दिलेला आहे. धावसंख्या झालाय ती 16. पुढील कॉमेंट्री करतील आमचे मित्र विपुल पाटील. येस 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 थँक्यू थँक्यू थँक्यू. बघा दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 16 16 धावा धावफलकारती लगावल्या गेल्यात. कशा प्रकारे आपण पाहू शकता पहिल्या षटकामध्ये 9 धावा आला, त्यानंतर सिंगल एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड झाला. वरती नाईक संघ अखेरकार ओमकार पाटील सर 9 खेळाडू घेऊन खेळत आहेत. एक जमेची बाबी सुद्धा असू शकते कारण की पहिल्या सामन्यामध्ये 8 खेळाडू घेऊन सुद्धा विजयी संघ ठरलेत. बरोबर बरोबर. त्यांचा अतिरिक्त खेळाडू मीच आहे. नावं सांगायला मी तिकडे बसलोय त्यांच्या टीमचे, कारण खूप चांगला असा संघ आहे. मी यांना खूप वर्षापासून ओळखतो आणि खूप असे चांगले असे फिल्डर त्यांच्यामध्ये नावाजलेले. एकाच टीममध्ये आम्ही खेळणारे प्लेयर आहेत टर्फमध्ये. रोहन करेकर, क्षितिश, किट्टू, निखिल, आम्ही सगळे एकाच टीममध्ये खेळणारे आहेत भरत सरांच्या टीममध्ये टर्फमध्ये. आणि बॉलिंगला कोण आलाय 25 डिसेंबर हेमल वाय. धावसंख्या झालाय ती धावसंख्या सांग मित्रा 18. 2 चेंडू 18 धावा झाले. स्ट्राईकला आलाय तो गौतम पाटील मॅन फ्रॉम जयसाई. आणि चांगला फटका आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण किट्टू यांचं. खूपच डेंजर रिबॉन्ड पीस मारली आहे किट्टूनी. ग्लॅन्स शॉट होता ग्लॅन्स. किट्टू जेवढं चांगली गोलंदाजी करतो तेवढंच चांगलं कॅरम सुद्धा खेळतो किट्टू. खतरनाक असा कॅरमचा बिटिंगचा गेम आहे. आणि 5 कडक चांगला असा डिफेन्सिव्ह मोड मध्ये हेमलबाई जोरात धावताना. 5 चेंडू धावसंख्या झालाय ती 4 चेंडू धावसंख्या झालाय ती 20 रन. सेकंडला चेंडू 5वा चेंडू आणि हा वाईट वाईट. पंचांनी शाहरुख खान स्टाईल मध्ये बाय खोलून वाईट दिलाय. विवेकदा पाटील यांनी खतरनाक असा वाईट. धावसंख्या झालाय 4 चेंडू 21 धावा. गौतम पाटीलला फुलटो परत एकदा वाईट. परत एकदा शाहरुख खान रिप्ले दाखवलाय पण हा रिप्ले लेग साईडने दाखवलाय. धावसंख्या झालाय ती 4 चेंडू 22 धावा. बघूया हा चेंडूला काय येते. चांगला असा चेंडू शॉट मारायचा प्रयत्न होता पण शॉट काय मारला नाही. गौतमनी कंट्रोल केलाय. बाहेरून किशननी हात दाखवलाय पंजा. हलू खेळायचंय. 1 टू गो. लास्टचा चेंडू धावसंख्या झालाय ती 23. स्ट्राईकला अनिकेत आणि हा चांगला शॉटचा चेंडू परत एकदा पॉइंटच्या दिशेमध्ये कट केलाय. धावसंख्या झालाय ती 24 आणि ओव्हरची समाप्ती. डीजे
थँक्यू डीजे, थँक्यू. गोलंदाजीला आलाय तो मित, खूपच असा यंग टॅलेंट असणारा खतरनाक गोलंदाज, चांगला. आणि हा यंग टॅलेंट असणारा, काही नाही, चूक घडलेली आहे. गचाड असा चेंडू नो टाकलेला आहे. तुमचं काय म्हणणं आहे विपुल पाटील? विपुल पाटील जरा कॉलवरती बिझी आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त मीच बोलतो. हा चांगला फटका आणि हेमलबा यांचं गचाड असं क्षेत्ररक्षण. धावसंख्यामध्ये वाढ झालाय, धावसंख्या झालाय ती 1 चेंडू 30 धावा. पुढील आवाज विपुल पाटील. आणि गौतम पाटीलचा खूपच असा डेंजर असा शॉट, षटकार मारलाय. ISPL शॉट, माझी मुंबईवाला. हर्षदत्त गुरव साहेब आणि दीपेश जळगावकर साहेब दोन्ही मान्यवरांना विनंती असेल प्लीज आमच्या व्यासपीठावरून स्थानपन्न व्हा. दोन्ही मान्यवरांचे सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय ऐकतोय साई माऊली क्रिकेट क्लब आयोजित गुरव काका व कासरी बाबा स्मृती चषक. नवीन बॅट्समॅन साहिल बघा सामन्याच्या दिशेने वळतोय. सामन्याचा लेखाजोखा आपण पाहू शकतात. 31 धावा ओंकारवाडीला आपण विचार केला तर 30+ धावफलक उभा झाले. चांगलाचा फटका वंडीच्या ऋषीने. धावसंख्या झालाय ती 32. चेंडू झालाय ते 4. अखेरचे 2 चेंडू. साहिल स्ट्राईकला. 1 डाऊन बॅट्समॅन. चांगला चेंडू आणि हा वाईट काढलाय. पंचांचा निर्णय वाईट. शाहरुख खान स्टाईल. चला चला चला, पंचांनी थर्ड अंपायर घेतलेला आहे. चला डॉट चेंडू आहे. लेगी अंपायरने आपल्याला डिसिजन पोहोचवला आहे. डॉट. स्टंप वरून बॉल गेलेला आहे. लेग स्टंप वरनं बॉल पास झालेला आहे, म्हणून या प्रकारे पंचांनी डॉट बॉल दिलेला आहे. चला अखेरीचा चेंडू आहे. 32 धावा झालेल्या आहेत. चांगला चेंडू परत एकदा डॉटची आणि धाव बाद केलेला आहे. धाव संख्या झालेली आहे ती 32. 33 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते वर्धविनायक संघासमोर. बॅटिंगला उतरलाय तो अंकित आणि आकाश भंडारी. खूपच डेंजर असा अष्टपैलू फलंदाज. अंकित गवास.
अंकित गवस ग्राउंडवर काढतोय सगळी हवस. सामन्याला सुरुवात करायची. गोलंदाजीला आलाय तो गौतम पाटील आणि पहिला चेंडू आकाश यांनी कट केलाय पॉइंट दिशेला आणि टाळ्यांचा करकाडा आवाज असा हेमलबाईच्या हातामधनं. चला धावसंख्यामध्ये वाढ झाली. टीमची श्री गणेश झालेला आहे. एक चेंडू एक धाव. अंकित गवस स्ट्राईकला. चांगला असा डिफेन्सिव्ह मोड मध्ये एक धाव नक्कीच काढलेली आहे. धावसंख्या झालाय ती 2 चेंडू 2 धावा. तिसरा चेंडू फेस करतील ते आकाश भंडारी मॅन फ्रॉम डोंगरपाडा. खूपच खतरनाक असा फलंदाज. आज चांगला असा फटका आणि गौतम रोनाल्डोचा स्टाईल करताना हुक करायला गेले न पायाच्या खालून चेंडू गोळी. धावसंख्यामध्ये वाढ झालाय 3 चेंडू 6 धावा. LNCC नवापूर विरुद्ध हरिओम दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल लगेच टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. LNCC नवापूर विरुद्ध हरिओम संघ. बघा 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 7. एका चौकानंतर धावफलकर सिंगलला जास्त महत्व दिलं जाईल की मोठ्या आव्हानाचा पाठलाग करायचा. डबल 3 33. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 7 रन ऑन बोर्ड. धावसंख्या झालाय ती 5 चेंडू 8 धावा. चांगला असा फटकार मारला होता आकाश भंडारी यांनी. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड 4 मारला होता. आखीचा चेंडू परत आणि दांडी गोल गोल गोल. गौतम पाटील चांगला असा कमबॅक केलाय आणि त्यांच्या बाउंड्री लाईनवर त्यांचा ओनर आणि त्यांच्या टीमचा सपोर्टर खूप जोरात टाळ्या वाजवत होते. इथपर्यंत आवाज येतोय आणि किशनच्या तोंडावर काय गोड स्माइल. खतरनाक असा खिलाडू बाद झालाय आणि मुंग्या येतील बाजूनी. जास्त स्माइल देऊ नका गोड. बघा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा 8 रन ऑन बोर्ड आपण पाहू शकता. एमएच प्लीज टॉस्का बॉक्स मध्ये यायचं डायरेक्ट. हरिओम संघ कर्णधार जयेश पाटील तुम्हाला विनंती असेल प्लीज नाणेफेक करून घ्या. जयेश पाटील हरिओम संघ कर्णधार. हरिओम संघ कर्णधाराला तिसरा पुकार आहे. नवीन बॅटर हेमलला आपण पाहू शकता. फुटा चेंडू ऑफ साइडला फटका चांगला फेकी झाले वेगाने. फेकी थोडीशी चुकली जाते. बॅकअप आहे का तर यस अंकित पाहू शकतो खूप जलद गतीने बॅकअप साठी आलो ते. 9 रन ऑन बोर्ड. बघा रोहन बोटले यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक घेणार. रोहनला सुद्धा विनंती असेल प्लीज आमच्या टॉस्का बॉक्स मध्ये जाऊन आहे. तिकडे हेमेश आणि हरिओम संघाचे कर्णधार आहेत. बघा 1.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 9 रन ऑन बोर्ड. हलक्या हाताने चेंडूला घेऊन काढलं. बघा ओमकार पाटील सारखा इकडून विचार केला ना तर मोठे फटके खेळावे लागतील. पण तो कोणता खेळाडू असेल आकाश घरात नंतर मोठे फटक्याची जिम्मेदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये आतिषबाजी करेल चौकारांची. धावसंख्या झालाय ती 2 चेंडू 10 धावा. आज चांगला असा बॉटम एज लागलेली आहे आणि धावसंख्या झालाय ती 3 चेंडू 11 धावा. खूपच खतरनाक अशी गोलंदाजी करतोय तो विवेक उर्फ ब्रेटली. रोज सकाळी ब्रेटली सकाळी धावायला जातो ग्लोबल सिटीला. आणि आज खूप खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि खूपच चांगलं क्षेत्ररक्षण. तेवढंच चांगलं फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडला. परत एकदा डॉट झालाय. धावसंख्या झालाय ती 4 चेंडू 11 धावा. अखेरचे 2 चेंडू बाकी आहेत. ब्रेटली यांची खूप सुंदर अशी गोलंदाजी. तेवढाच चांगला फटका मारायचा प्रयत्न आणि हेमल भाऊसार जीवनदान भेटलेला आहे. ब्रेटली यांनी काही चेंडू कलेक्ट नाही केला. 1 टू गो. 5 चेंडू 12 धावा झालेले आहेत. ओमकार तुम्ही खूप चांगला ओळख केला की विवेक ब्रेटली रोज सकाळी धावायला जातात पण त्यामागचं कारण सुद्धा थोडंसं वेगळं आहे. विवेक बॅट का किनारा विकेट कीपर का सहारा मिला है. निर्धाव चेंडू आलाय. डॉट आता डोकेदुखी झालेले भरत विनायकच्या डगआउट साठी. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावफलकार धावा 12. इनसाइड द एज लागून स्टंपला हवा मारून गेला चेंडू. खूपच चांगली गोलंदाजी केली आहे ब्रेटली यांनी. धावसंख्या झालाय ती 1 to 12. 1 to 12. 12 रन झालेले आहेत. 12 बघूया 12 धावा झालेल्या आहेत. आता कोणाचे वाजतील 12. 33 धावांचे आव्हान दिले. आता गोल आलाय तो रोहित शर्मा चा फक्त पहिलं नाव असणारा रोहित.
उर्फ चिकन्या, उर्फ चिकन्या स्ट्राईकला येतो. हेमलबाईचा चांगला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण केलंय ते साहिल यांनी. खूपच खतरनाक असं क्षेत्ररक्षण केलंय, खूपच डेंजर असा फटका मारला होता हेमलबाई यांनी. हाताला मुंग्या आलाय साहिलच्या, खूप डेंजर शॉट मारलाय. कॅमेरामॅननी फोकस केलाय, खतरनाक कॅमेरामॅन. पाटील नेटवर्क एकदम डेंजर क्लिअरिटी. नाम में दम है, पाटील ब्रँड. थोडं हेमलबाई काहीतरी कान मंत्र द्यायला आले, तू टेन्शन घेऊ नको, मला स्ट्राईक दे, मी मारतो चौका. ओमकार एक मिनिट भेटला तू पण मार. चला मंडप डेकोरेटर दुर्गाबाई आपसे निवेदन है स्टेज की तरफ आ जाए. मंडप डेकोरेटर दुर्गाबाई आपसे निवेदन है प्लीज स्टेज की तरफ आए. बॅकफुटर ऑफ साइडला फटका चांगला. विवेकच्या शरीराचा वेध घेऊन नाही चेंडू हाताने अखेर लढला गेला. दोन चेंडूंचा आतापर्यंत गेस झालाय. धावफळ धावा 14. इथून जर का 4 चेंडूवरती ओमकार पाटील जर का मोठे फटके आले तर अडचणी वाढू शकतात. नक्कीच जर मोठा फटका मारला तर अडचण वाढू शकते जयसाई संघासाठी. आणि समोर तो फलंदाज आहे आणि बोलला आणि टॅपच्या दिशेने धावाची संधी भेटली आहे. चांगला थ्रो आणि नट आउट. फांसांनी नट आउट दिलेला आहे. बघा प्रयत्न केले जात आहे. जर का उर्वरित 3 चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो. की 15 धावा धावफलकावरती लगावल्या जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 18 धावांची गरज असणार आहे. 9-18चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. फुलटा चेंडू ऑन साइडला. अंकितच्या दिशेने चेंडू शरीराचा वेध घेऊन फील्ड केला गेला. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 16. उर्वरित 2 चेंडूवरती जर का एखादा मोठा फटकार आला तर कमबॅक वरत विनायक संघ करू शकतो. नाहीतर वरच्या दिशेने चाललाय जयसाई विराज हा संघ. नक्कीच अखेरचे 2 चेंडू यावर मध्ये एक मोठा फटका आला पाहिजे. मोठा फटक्याचा खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यांच्याकडनं खूप असं खतरनाक क्षेत्ररक्षण करतात जयसाई संघ. हेमलबाईंनी काल मंत्र दिलंय गवस यांना आणि गवसनी पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ची जर्सी घेतलेली होती. या मॅच मध्ये पण मॅन ऑफ द मॅच घेतील का, आपल्या संघाला विजय करून देतील का. 7 चेंडू मध्ये 16 धावा म्हणजे 7 मध्ये 4 चौकार 8 डॉट आणि किपरच्या जाळा फाडून मावरा बाहेर पळालाय. विभू पाटील तुमचं काय म्हणणं आहे. नक्की बघा या मैदानाच्या आतमध्ये यष्टीरक्षकाची भूमिका खूप असते कारण की विकेटच्या मागून मॅच फिरवावी लागते. आपण असं पाहतो की यष्टीरक्षक 6-15ची मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये. एक 22ची रन ऍड होताना बघा ओमकार पाटील तुम्ही उल्लेख केला होता की गवस परत मॅन ऑफ द मॅच घेऊ शकतो. यामागचं कारण सुद्धा होतं कारण की पहिल्या सामन्यामध्ये आकाश घरत होते सलामीवीर बॅटर म्हणून स्वतः मोठे फटके घेत होते आणि गवसला सिंगलची भूमिका निभावण्यासाठी थांबवलं गेलं होतं. जेव्हा आकाश घरत बाद झाले तेव्हा गवसनी एक मोठा फटका मारून सामन्याला आपल्या दिशेने घेऊन गेला. आता समीकरण वेगळं आहे कारण की आता 6 चेंडू 15 धावा दोन्ही बॅटरला मोठे फटके खेळावे लागतील. पण समोर हिमांशू सारखा गोलंदाज ज्याच्यासाठी कुठेतरी आता थोडंसं कठीण इक्वेशन आहे. वरद विनायक संघ जर का पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला तर मॅच ऑन होऊ शकते. नाही तर जयसाई संघ वरच्या बाजूनी चाललाय. नक्कीच हेमलबाई मध्ये ती क्षमता आहे. 4 चेंडू 4 चौके ते मारू शकतात आणि हेमांशू मध्ये पण ती क्षमता आहे. आणि चांगलासा फटका आणि वन डे खूपच चांगलासा फटका मारला लेगच्या दिशेने. आता 5 चेंडू मध्ये 14 धावा. अनिकेत गवस बघूया काय करतात. विपुल पाटील नक्की बघावं लागेल मैदानाच्या आतमध्ये 5-14चं इक्वेशन. गोलंदाजी मारवरती हिमांशू याच्याकडे आपण सातत्याने पाहतो. शेवटची षटक हाताळण्यासाठी जाणला जातो. ऑन साइडला फटका चांगला फेकी होईपर्यंत एक धाव कंप्लीट होतो. नाही बॅकअप आहे का रोहित. बॅकअप अशा प्रकारे देण्याचा प्रयत्न केला होता की शेवटच्या क्षणाला चेंडू पायाच्या मधून जातोय. 1+1 2 धावा धावफलकामध्ये ऍड होते. 21 रन ऑन बोर्ड. 4-12चं इक्वेशन. इथून जर का विचार केला तर 3 मोठे फटके येतील का. 3 मोठे फटके येण्याच्या आधी या चेंडूवरती काय घडलं जाईल सामना कोणत्या दिशेने जातोय या चेंडूवरती कुठेतरी दिसेल. आता नक्कीच क्रिकेटचा हा सामना असा आहे कुठल्याही बाजूला जिंकू शकतो. आणि हा बॅटरीला काय बॉल लागत नाही आहे गोवासांच्या. आणि हेमांशू पण खूप चांगले असे गोलंदाज आहेत. खूपच डेंजर अशी गोलंदाजी करतात. ऑफ टाकतात खूप वेगाने. आता 3 मध्ये 11 आणि कन्वर्ट 2 धाव काढलेल्या 2 धाव. आता धाव संख्या आहे ती 2 चेंडू 9 धावा. एखादा वाईट आणि एखादे 2 मोठे फटके वर्धविनायकला मॅच मध्ये आणतील. एखादा नो प्लस चौका खूप रेअर समीकरण आहे बट हे होऊ शकते.
येस, क्रिकेटचा सामना आहे. क्रिकेट असो का आयुष्य असो, खेळ आणि वेळ कधी बदलेल काही सांगू शकत नाही. मैदानाच्या आतमध्ये खेळ आणि वेळ बदलायला फक्त स्वतःला सज्ज ठेवायला लागतं. तर मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे सज्ज ठेवलं जाते बघा. LNCच्या डगआउटमध्ये आपण पाहू शकतो विश्वास हाताला इजा झाले तरी सातत्याने आपल्या संघाला करण्यासाठी आले. त्याचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे विश्वास. पण पाहू शकतो LNCच्या डगआउटमध्ये त्याचे सुद्धा आगमन झाले. 2 धावची मॅच, सामना ऑन आहे. कोणत्या दिशेने जाऊ शकतो इथून जर का एखादा मोठा फटका ऑफ साईडला. ओ सुरेख 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 क्षेत्र रक्षण झाला दादा. विवेक विवेक त्या दिशेने होते. जसं की मी म्हटलो, ब्रेडली हा रोज सकाळी धावायला जातो, जॉगिंग करतो, खूप व्यायाम करतो, खूप असा ऍक्टिव्ह प्लेअर आहे तो जयसाई संघासाठी. खूप अशी मेहनत करतो तो. आता बघूया मॅच. एक चेंडू 8 धावा. ISPL चा 9वा मारावा लागेल. आणि आज चांगला असा हो खूप चांगला क्षेत्ररक्षण बघा. विवेकचा जशा प्रकारे उल्लेख केला त्याच्या धावा मागचं कारण सुद्धा अलग आहे. कारण की विवेक विवा कॉलेजमधून खेळताना 3 वर्ष NCC कॅप्टन आहे. 3 वर्षाचं सातत्याने NCC कर्णधार जयसाई विरारच्या संघातून आर्मीसाठी प्रिपेरेशन करतोय विवेक ब्रेडली. या गोष्टी सुद्धा नोंद घ्यायची आहे. खऱ्या अर्थाने खूप चांगलं प्रिपेरेशन त्याचं सुद्धा चालू आहे आपल्या करिअरच्या माध्यमात. चला मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने पाहतोय आपण. मॅन ऑफ द मॅचचा मान करी ज्याने सिंगल फक्त वेळ आणि खराब चेंडूचा अपमान करून काढला 4 धाव्यांसाठी आणि एक गडी सुद्धा बाद केला. मिस्टर गौतम पाटील, विनंती आहे गौतमला मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने यायचं आहे. तुम्हाला सुद्धा मॅन ऑफ द मॅचचं टी-शर्ट देऊन गौरव करण्यात येईल. हॅलो चेक चेक. हॅलो चेक.